हॅलो, नमस्कार. पायथॉनच्या या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पायथॉनची पायथॉन कोडिंगबद्दल थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. मी डायरेक्टली कोडपासून आपण सुरुवात करणार आहोत. कारण मी असं गृहीत धरतो की तुम्हाला कोडिंग थोडंफार माहीत आहे ऑलरेडी, C++ किंवा इतर कोणत्याही कोडिंगमधलं. तर पायथॉनमध्ये आपण मल्टीलाईन कमेंट म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला जर रिमाइंड करायची असेल त्या ठिकाणी हे कोडिंग कशा संदर्भात आहे किंवा आपण त्या ठिकाणी काय एडिट केलं आहे, त्यासाठी आपण कमेंट्स करत असतो आपल्या कोडिंगमध्ये. ते मल्टीलाईन कमेंट, सिंगल लाईन कमेंट्स असतात, मल्टीलाईन कमेंट्स असतात. मल्टीलाईन कमेंट्स म्हणजे फक्त तुम्ही एक आयडेंटिफायर द्यायचा सुरुवातीला स्टार्टिंगला, त्याच्यानंतर तुम्ही मल्टिपल लाईन्स कमेंट लिहू शकता आणि त्याच्यानंतर तो ठराविक आयडेंटिफायरनं ते तो ब्लॉक क्लोज करायचा. या ठिकाणी पायथॉनमध्ये जर आपल्याला मल्टीलाईन कमेंट्स करायचे असतील तर 3 डबल कोट्सनी सुरुवात होते मल्टीलाईन कमेंटची आणि 3 डबल कोट्सनी एंड होतो मल्टीलाईन कमेंटचा. या ठिकाणी आपण लिहिलं दिस इज मल्टीलाईन कमेंट इन पायथॉन, एस नेम इज पार्ट इज मी असंच एक व्हेरिएबल घेतला होता, पण तो आपण कमेंटमध्ये ॲड केला आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या लाईनमध्ये आपण लिहिले दिस इज गेट अनदर लाईन ऑफ कमेंट इन पायथॉन, आणि त्यानंतर चौथ्या लाईनला आपण आपले मल्टीलाईन कमेंट क्लोज केली. त्याच्यानंतर सिंगल लाईन कमेंट आपल्याला कधी कधी उपयोगी पडतात. या ठिकाणी मी माझ्या कोडमध्ये बऱ्याच सिंगल लाईन कमेंट्स लिहिलेले आहेत. यामध्ये सिंगल लाईन्स कमेंट ज्यावेळी आपण करतो त्यावेळी हॅशनंतर जे काय पुढं तुम्ही लिहा ते ॲज अ कमेंट म्हणून गृहीत धरलं जाईल तुमच्या पायथॉनच्या इंटरप्रेटरमध्ये. त्याच्यानंतर पार्ट येतो इंडेंटेशनचा. पायथॉनमध्ये ज्यावेळी आपण कोडिंग करतो त्यावेळी आपल्याला एखादा ब्लॉक ठराविक स्पेस देऊन तो राईट करावा लागतो. जसं की आपण जावामध्ये एखादी इफ स्टेटमेंट असेल, इफ कंडिशन, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये एक कोड लिहितो आणि त्याच्यानंतर एल्स असेल तर एल्स हा दुसऱ्या ब्लॉकमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. त्याचप्रमाणे पायथॉनमध्ये आपल्याला एखादं स्टेटमेंट झाल्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट असेल किंवा काही असेल त्याच्यानंतर आपल्याला ठराविक स्पेस देऊन म्हणजे ट्री टाईप स्ट्रक्चर आपल्याला तिथं जनरेट करावं लागतं. की जसं इफ 5 इज ग्रेटर दॅन 2 ह्या कंडिशनचा सब पार्ट हा प्रिंट 5 इज ग्रेटर व्हॅल्यू हा आहे. त्यासाठी आपल्याला ठराविक स्पेसिंग द्यावं लागतं. त्याच्यानंतर त्याच ब्लॉकमध्ये तुम्ही अजून एक इफचा ब्लॉक टाकणार असाल तर तो त्या प्रिंटच्या खाली येईल, तो पार्ट ऑफ दॅट एक्सटर्नल इफ स्टेटमेंट. देन नेक्स्ट जो प्रिंट असेल आतल्या इफ स्टेटमेंटचा तो एक ठराविक अंतर सोडून म्हणजे त्या आधीच्या स्पेसपेक्षा थोडंसं जास्त अंतर असेल त्यालाच आपण इंडेंटेशन म्हणतो. इंडेंटेशन म्हणजे प्रॉपर अरेंजमेंट ट्री टाईप स्ट्रक्चर आपण तिथं क्रिएट करत असतो. या ठिकाणी आपण एक इफ स्टेटमेंट दिले ते रन करून बघू आपण. या ठिकाणी हे पहा 5 इज ग्रेटर व्हॅल्यू या ठिकाणी आलं आणि त्याच्यानंतर 4 इज ग्रेटर व्हॅल्यू. 4 इज ग्रेटर का आलं? कारण त्या इफ स्टेटमेंटमध्ये दुसरं इफ स्टेटमेंट आपण राईट केले आणि ते प्रॉपर इंडेंट दिलं आहे. आपण जर वरच्या इफ स्टेटमेंटच्या बरोबरीला जर खालचं स्टेटमेंट आणलं तर आपली एरर येणार. बघा या ठिकाणी एरर आली. 4 इज ग्रेटर इंडेंटेशन एरर एक्सपेक्टेड अँड इंडेंट ब्लॉक, म्हणजे हा आपल्याला इंडेंट केलं पाहिजे. या ठिकाणी रन झालं आपल्याला 4 इज ग्रेटर आलं. आता त्याच्यानंतर बेसिक व्हेरिएबल डिक्लेरेशन पायथॉनमध्ये कसं असतं तर x इज इक्वल टू 4 हा आपण एक इंटिजर टाईप डेटा टाईप डायरेक्टली डिक्लेअर करू शकतो आणि त्याला व्हॅल्यू असाइन करू शकतो. त्याचप्रमाणे y या ठिकाणी y हा आपण घेतला आहे स्ट्रिंग टाईप व्हेरिएबल घेतला आहे आणि व्हेरिएबलच्या एंडला किंवा लाईनच्या एंडला आपण
जावा स्क्रिप्ट किंवा जावा किंवा PHP मध्ये सेमिकोलन अशा प्रकारे एंड करतो लाईनचा, पण पायथनमध्ये तसं काही करावं लागत नाही. x इज इक्वल टू 4 हा झाला इंटिजर टाईप व्हेरिएबल आणि y इज इक्वल टू प्रशांत हे झालं स्ट्रिंग टाईप व्हेरिएबल. जर आपण त्या व्हॅल्यू जर प्रिंट केल्या तर आपल्याला त्या व्हॅल्यू 4 आणि y हे त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. इथं आपल्याला दिसते प्रशांत आणि इथं 4 ही व्हॅल्यू दिसते आपल्याला आउटपुटमध्ये आणि प्रशांत हे एक व्हेरिएबलचं आउटपुट आपल्याला दिसतं. आता त्याच्यानंतर पुढचं आपण बघू चेंज टाईप ऑफ व्हेरिएबल बाय असायनिंग डिफरंट व्हॅल्यूज. आता पायथनमध्ये काय होतं, आपल्या इतर लँग्वेजेसमध्ये काय होतं, जर आपण एखादा व्हेरिएबल जर डिफाईन केला तर तो एखाद्या ठराविक डेटा टाईपचा करावा लागतो. जसं की झेड इज इक्वल टू इंटिजर टाईप असेल किंवा इंट झेड इज इक्वल टू 5 असं आपण थोडक्यात करतो. पण पायथनमध्ये आपण जर झेडला जर आधी इंटिजर टाईप केला असेल तर त्याच झेडला आपण नंतर स्ट्रिंग टाईप ही तर स्ट्रिंग टाईपमध्ये एका स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू असाइन करू शकतो. म्हणजे त्याचा पूर्ण डेटा टाईप बदलून जातो. ते आपण पुढं बघणार आहोत, तो डेटा टाईप खरोखर बदलतो का नाही. आता या ठिकाणी आपण झेड इज इक्वल टू 5 आधी असाइन केलं आणि त्याच्यानंतर झेड इज इक्वल टू राजू असाइन केलं आणि त्याच्यानंतर मग आपण ती झेडची व्हॅल्यू प्रिंट केली तर आपल्याला इथं काय मिळते, राजू ही व्हॅल्यू मिळते. आता टाईप कास्टिंग किंवा कास्टिंग नेक्स्ट पार्ट आहे कास्टिंग. कास्टिंग म्हणजे काय करायचं की एखादी व्हॅल्यू कन्वर्ट करायची. एखादी रँडम व्हॅल्यू असेल, जसं की आपल्याकडे तुमची एखादी व्हॅल्यू स्ट्रिंग असेल किंवा इंटिजर असेल किंवा फ्लोट असेल तर तिला स्पेसिफिक एखाद्या व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायची. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, x इज इक्वल टू इंट 3 हा इंटिजरमध्ये कन्वर्ट केला. इंटिजर म्हणजे ज्याचा उपयोग आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन करण्यासाठी करू शकतो. इंटिजर तोच 3 मी स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केला आहे. या ठिकाणी y इज इक्वल टू str3 म्हणजे 3 हा स्ट्रिंग असेल, तो इंटिजर नसणार आहे, त्याची तुम्ही ॲडिशन करू शकत नाही. आणि तोच 3 मी फ्लोटमध्ये कन्वर्ट केला आहे, म्हणजे टाईपकास्टिंग केले. थोडक्यात टाईपकास्टिंग करण्यासाठी काय करावं लागतं, इंट एक मेथड आहे आणि त्या मेथडमध्ये आपल्याला आपली व्हॅल्यू पास करावी लागते. 3 ही व्हॅल्यू आपण पास केली, त्याच्यामध्ये इंट 3 स्ट्रिंग 3 आणि फ्लोट 3. तर आपण इथं काय करतो आहे, इथं प्रिंट x+1 इंटिजर आहे. x किती आहे, ऑलरेडी 3 आहे आणि +1 4. इथं आपल्याला आउटपुटमध्ये 4 मिळाला. प्रिंट y का प्रिंट आपण डायरेक्टली करतो आहे, कारण तो स्ट्रिंग आहे, त्याची आपण ॲडिशन करू शकत नाही. कांट ॲड 1 इन दिस ॲज y इज स्ट्रिंग. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली y प्रिंट केलं आहे, कारण स्ट्रिंगवरती कोणतंही मॅथमॅटिकल ऑपरेशन होऊ शकत नाही. तसंच फ्लोट आपण डायरेक्टली प्रिंट करतो आहे आणि त्याचा फ्लोटचा आउटपुट काय मिळतं आपल्याला 3.0. आपण पास केला आहे 3, पण टाईपकास्टिंग होऊन आपल्याला त्याचं काय मिळते, फ्लोटमध्ये कन्वर्जन होतं आहे. आता टाईपकास्टिंगचा उपयोग कुठं होतो, सपोज तुम्ही एखादी व्हॅल्यू एखाद्या गार्बेज स्ट्रिंगमधून व्हॅल्यू तुम्ही 3 मिळवलं आहे, पण त्याचा टाईप प्रोग्रॅमला समजण्यासाठी किंवा प्रोग्रॅमला तो टाईप कन्वर्ट करून देण्यासाठी आपण टाईपकास्टिंग करतो. जी आउटपुटला आपण एखादी रॉ व्हॅल्यू घेतली ती इंटिजरमध्ये आपण कन्वर्ट करण्यासाठी किंवा ती स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण टाईपकास्टिंग यूज करतो. आता नेक्स्ट आहे गेट डेटा टाईप. आपण खाली इन डिटेल बघणार आहोत. तरी इथं मी x इज इक्वल टू 1 हे एक व्हेरिएबल घेतलं आणि त्याला एक 1 व्हॅल्यू असाइन केली. आता यामध्ये 1 ज्यावेळी मी डबल कोटमध्ये ॲड करत नाही, म्हणजे एखादी न्यूमेरिकल व्हॅल्यू ज्यावेळी आपण डायरेक्टली देतो त्यावेळी ती ॲज अ इंटिजर डेटा टाईप म्हणून असाइन होते. त्याचप्रमाणे जर आपण y इज इक्वल टू डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये डेमो हे जी स्ट्रिंग घेतल्या ती ॲज अ स्ट्रिंग म्हणून असाइन होते. मग इथं मी प्रिंट टाईप, आपल्याला जर एखाद्या व्हॅरिएबलचा टाईप जर पाहायचा असेल तर आपण काय करायचं, प्रिंट करायची. काय करायचं, त्याचा टाईप प्रिंट करायचा आणि त्या टाईपमध्ये आपल्याला
एक्स ही व्हॅल्यू किंवा एक्स हे व्हॅरिएबल पास करायचं. त्या ठिकाणी मी एक्स टाईप एक्स आणि टाईप वाय हे जर जेव्हा पास करतो त्यावेळी मला इथं काय मिळतं, हे बघ क्लास इंट. एक्सचा क्लास किंवा एक्सचा टाईप हा इंटिजर आहे आणि वायचा टाईप हा स्ट्रिंग आहे. str म्हणजे स्ट्रिंग. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, आता मल्टिपल व्हॅरिएबल्स असाइन व्हॅल्यूज इन वन लाईन. आता आपण आपल्या रेग्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज जर आपल्याला असाइन करायचे असतील तर आपल्याला काय करायला लागतं, एक्स इज इक्वल टू ए. फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पलमध्ये सपोज असं आपण बघू, एक्स इज इक्वल टू आपल्याला ऋतू, वाय इज इक्वल टू ऐशू, झेड इज इक्वल टू श्वेता. अशा पद्धतीनं आपल्याला व्हॅल्यूज असाइन करावे लागतात. परंतु पायथॉनमध्ये आपण डायरेक्टली काय करायचं, नंबर ऑफ व्हॅरिएबल्स तुम्ही लिहायचे एक्स वाय झेड ए बी सी आणि इज इक्वल टू टाईप करून डबल कोटमध्ये ऋतू असेल, देन कॉमा टाकून ऐशू कॉमा श्वेता कॉमा, त्याच्यानंतर डबल कोटमध्ये किंवा तुमची डायरेक्ट जी काय इंटिजर व्हॅल्यू असेल तर इंटिजर झेड ए, या ठिकाणी एची इंटिजर व्हॅल्यू येतो 1. अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू असाइन करू शकता. मग त्या मी प्रिंट केल्यानंतर आपल्याला काय मिळतात, डायरेक्टली त्या व्हॅल्यू असाइन होतात. एक्स इज इक्वल टू ऋतू, वाय इज इक्वल टू ऐशू अँड झेड इज इक्वल टू श्वेता अँड ए इज इक्वल टू 1 असं अशा प्रकारे असाइन होतं. आता मी इथं ए टाईप करतो आणि हा प्रोग्राम रन करतो. The operator is reserved for future use and तर या ठिकाणी आधी मी क्लिअर करून घेतो. तुम्हाला ज्यावेळी कधी आउटपुट जर क्लिअर करायचं असेल तर CLS कमांड वापरू शकतो तुम्ही. ओके, ए हे थोडक्यात मला वाटतं एक रिझर्व टाईपचं व्हॅरिएबल आहे, त्याच्यामुळे आपण ते वापरू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला ऋतू ऐशू आणि श्वेता हा हे आउटपुट मिळालेले आहेत. त्याच्यानंतर वन व्हॅल्यू टू मल्टिपल व्हॅरिएबल. कधी कधी आपल्याला काय करावं लागतं की एक्स इज इक्वल टू पायथन, वाय इज इक्वल टू पायथन, झेड इज इक्वल टू पायथन, म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट व्हॅरिएबल्सना एकच व्हॅल्यू ज्यावेळी असाइन करायची असते पायथनमध्ये त्यावेळी काय करायचं, व्हॅरिएबल 1 इज इक्वल टू व्हॅरिएबल 2 इज इक्वल टू व्हॅरिएबल 3 इज इक्वल टू तुम्हाला जी काही व्हॅल्यू असाइन करायची ती व्हॅल्यू आपण असाइन करतो. आता या ठिकाणी आपण त्याच्यानंतर आपण काय केलं, व्हॅल्यू असाइन केलेत आणि त्यानंतर प्रिंट एक्स वाय आणि झेड हे 3 आपण इथं प्रिंट केली तर आपल्याला प्रत्येक आउटपुटला पायथन आणि पायथन असं आउटपुट मिळतं. आता नेक्स्टमध्ये अनपॅक अ कलेक्शन. आता अनपॅक कलेक्शन म्हणजे आपल्याला पायथनमध्ये वेगवेगळ्या टाईपचे कलेक्शन असतात किंवा आपण थोडक्यात ॲरे म्हणू टाईपचे ॲरे असतात. कलेक्शन कोणत्या प्रकारचे असतात तर लिस्ट असेल, टपल असेल किंवा टपल असतील, त्याच्यामधल्या ज्या काय व्हॅल्यू असतील त्या इंडिव्हिज्युअल व्हॅरिएबलना आपण असाइन करू शकतो. म्हणजे एक्स वाय झेड ह्या व्हॅल्यूज आपण एखाद्या कलेक्शनमधल्या व्हॅल्यूजना असाइन करू शकतो किंवा कलेक्शनमधल्या व्हॅल्यूज या इंडिव्हिज्युअल व्हॅरिएबलना आपण डायरेक्टली असाइन करू शकतो. तर या ठिकाणी मी फ्रूट एक लिस्ट बनवली आहे
आणि त्या लिस्टमध्ये बनाना, ऑरेंज आणि ॲपल हे 3 आयटम्स आहेत. तर मला एक्स, वाय आणि झेड आहे ना, जर या कलेक्शनमधल्या व्हॅल्यू जर असाइन करायच्या असतील तर सिम्पली मी एक्स, वाय, झेड टाकणार इक्वल टू फ्रूट्स असं टाकून मी डायरेक्टली एक्स, वाय, झेड आहे ना ह्या व्हॅल्यूज असाइन करू शकतो. या ठिकाणी बनाना, ऑरेंज आणि ॲपल हे 3 व्हॅल्यूज आपल्याला प्रिंट एक्स, प्रिंट वाय आणि प्रिंट झेडमधून मिळत आहेत. आता यामध्ये एक आहे की जर तुमच्या कलेक्शनमध्ये जर 3 आयटम्स असतील तर तुम्हाला 3 व्हेरिएबल कंपल्सरी असाइन करावे लागतात. या ठिकाणी तुम्हाला 3च व्हेरिएबल लिहावे लागतात. जर तुमच्या कलेक्शनमध्ये जर 4 आयटम्स असतील तर तुम्हाला या ठिकाणी 4 व्हेरिएबल्स असाइन करावे लागतात. जर तसं तुम्ही नाही केलं तर तुम्हाला एरर मिळेल आउटपुटला. इथं काय लिहिलं, असाइन इच फ्रूट्स म्हणजे इच आयटम, फ्रूट आयटम टू व्हेरिएबल मस्ट बी एक्झॅक्टली इक्वल टू लिस्ट आयटम्स. म्हणजे एक्स, वाय, झेड, ए, बी, सी जर 4 फ्रूट आयटम असतील तर 4 व्हेरिएबल्स आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर करायला. एवढं सोपं ते. जॉईन व्हेरिएबल्स. आता या ठिकाणी काय असतं ते आपण व्हेरिएबल्स जॉईनिंग कसं करतो किंवा कॉन्कॅटिनेशन थोडक्यात म्हणू आपण. या ठिकाणी मी एक्स इज इक्वल टू ऑसम लिहिलं. त्याच्यानंतर प्रिंट पायथन इज डबल कोटमध्ये प्रिंट पायथन इज प्लस हे साइन आपण कॉन्कॅटिनेशनसाठी वापरतो. ज्यावेळी ती स्ट्रिंग असते त्यावेळी आणि 2 इंटिजर असतील तर ते ॲडिशनसाठी वापरलं जातं. प्लस एक्स. तर आउटपुटला आपल्याला काय मिळतं आहे, पायथन इज ऑसम. आता व्हेरिएबल ऑपरेटर युजिंग जस्ट स्ट्रिंग व्हेरिएबल्स. आता या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी आपली एक व्हेरिएबल घेतलं आणि एक फिक्स स्ट्रिंग घेतली ह्या वरच्या एक्झाम्पलमध्ये. आता आपण काय करणार, 2 व्हेरिएबल आहेत ते स्ट्रिंग टाईपचे आहेत आणि त्या 2 व्हेरिएबलना आपण कॉन्कॅट करणार आहे किंवा जॉईन करणार आहे. तर एक्स या ठिकाणी एक्स काय, एक्स इज इक्वल टू पायथन इज आणि स्पेस दिली आपण आणि वाय इज ऑसम 2 हे आपल्याला आयडेंटिफिकेशनसाठी आपण टाकलेलं आहे. कारण आपल्याला समजायला पाहिजे की हे पहिली लाईन आहे का दुसरी लाईन आहे, म्हणजे हा कोड आहे की तो वरचा कोड आहे. त्यासाठी मी 2 हे टाकलं आहे. मग याच्यामध्ये झेड आपण एक तिसरा व्हेरिएबल घेतला आणि एक्स प्लस वाय म्हणजे फर्स्ट स्ट्रिंग प्लस सेकंड स्ट्रिंग इज इक्वल टू झेड. मग आणि झेड आपण प्रिंट करतोय तर आपल्याला या ठिकाणी झेडमध्ये काय मिळतं आहे, पायथन इज ऑसम 2. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण ॲडिशन करणार आहोत. आता या ठिकाणी इंटिजर टाईप आहेत. या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 5 घेतलं आहे आणि वाय इज इक्वल टू 10 घेतलं आहे. आणि ज्यावेळी प्रिंट एक्स प्लस वाय करतो त्यावेळी इंटिजर टाईप डेटा असल्यामुळे एक्स प्लस वाय इज आपल्याला या ठिकाणी काय अपेक्षित, तुम्ही जर म्हणाल की 510 असं आउटपुटला आलं पाहिजे तर तसं होत नाही, कारण हा जो डेटा टाईप आहे तो इंटिजर आहे आणि त्यामुळं एक्स प्लस वाय हे आपल्याला आउटपुटला 15 मिळतं. आपण तोच जर टाईप कास्टिंग केलं या डेटाचं स्ट्रिंगमध्ये आपण टाईप कास्टिंग केलं तर तुम्हाला 510 हा या ठिकाणी आउटपुट मिळेल. आपण पायथॉन इज ऑसमच्या खाली आपण काय मिळते बघू. आता प्रोग्राम रन केल्यानंतर 510 हे मिळालं पाहिजे, कारण आपण 2 वेगवेगळ्या स्ट्रिंग अटॅच करतोय त्या केसमध्ये. या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता 510 हा आउटपुट आपल्याला मिळाला. का मिळाला, कारण आपण 5 ह्या इंटिजरला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं आणि 10 या इंटिजरला पुन्हा स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं आणि ते दोन्ही स्ट्रिंग आपण कॉन्कॅट केल्या. त्या ॲड करू शकत नाही आपण स्ट्रिंग, त्या कॉन्कॅट केल्या. मी काढून टाकतो आणि पुन्हा रन करतो. या ठिकाणी आपल्याला 15 आउटपुट हा दिसतोय. ठीक आहे.
आता या ठिकाणी खाली काय, वी कांट जॉईन और ॲड इंटीजर अँड स्ट्रिंग. आपण एक्स इज इक्वल टू 5 हा इंटीजर असेल किंवा वाय इज इक्वल टू हा स्ट्रिंग असेल तर आपण ती जॉईन करू शकत नाही किंवा ॲड करू शकत नाही. बरोबर आहे ना. जोपर्यंत तुम्ही ह्या एक्सचा टाईप कास्टिंग करत नाही, एक्सचं कन्व्हर्जन तुम्ही जोपर्यंत स्ट्रिंगमध्ये करत नाही तोपर्यंत तुम्ही ते जॉईनही करू शकत नाही किंवा जॉईन किंवा कॉन्केट करू शकत नाही किंवा त्या दोन्ही व्हेरिएबल्स ॲड करू शकत नाही. कारण वाय हा स्ट्रिंग आहे, इंटिजर आणि स्ट्रिंग ॲड होऊ शकत नाही किंवा स्ट्रिंग ॲड होऊ शकत नाही. स्ट्रिंग ही फक्त जॉईन किंवा कॉन्केट होऊ शकते. आणि या ठिकाणी आपण एरर येणार आहे त्याच्यामुळे हे कमेंट करून ठेवले आणि प्रिंट काय केलं आहे, अबाउट कमेंटेड कोड विल रिटर्न एरर ॲज इट इज इंटीजर प्लस स्ट्रिंग. इंटीजर आणि स्ट्रिंग आपण ॲड करू शकत नाही, मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकत नाही. त्याच्यामुळं ही कोड ऑफ लाईन आपल्याला इथं आउटपुटला आपण दाखवलेली आहे. आता नेक्स्ट काय आहे, ग्लोबल व्हेरिएबल्स कॅन बी यूज्ड इन फंक्शन अँड आउटसाइड ऑफ फंक्शन. आता ग्लोबल व्हेरिएबल ही काय ग्लोबल व्हेरिएबल ही काय म्हणजे कॉन्सेप्ट आहे की एक्स, आता या ठिकाणी आपण काय केलं आहे, ऑसम डिफाईन केले. त्याच्यानंतर आपण एक फंक्शन डिफाईन केले माय फंक्शन आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय, प्रिंट करतोय एक्स करतोय आणि त्यानंतर आपण माय फंक्शन कॉल करतोय आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा प्रिंट आउटसाईड, म्हणजे हे फंक्शनच्या इनसाईड फंक्शनमध्ये आपण एक्स प्रिंट केलं आणि आउटसाईड फंक्शनमध्ये एक्स प्रिंट केलं. एक्सची व्हॅल्यू इथं ऑसम आहे. आता हे जे आपण एक्स जे डिफाईन केलं आहे ते फंक्शनच्या बाहेर आणि अगदी आपल्या कोडच्या सुरुवातीला किंवा विदाऊट एनी इंडेंटेशन केल्यामुळं त्याचा स्कोप जो आहे तो ग्लोबल या ठिकाणी असाइन झाला आहे. त्यामुळं इनसाईड फंक्शन आपल्याला पायथॉनीज ऑसम आउटपुट मिळतो आहे आणि आउटसाईड फंक्शन म्हणजे इथं इंडेंटेशन असूनही ह्या एक्सची व्हॅल्यू इथं घेतली जाते आणि इथं हे ऑलरेडी बाहेर असल्यामुळे एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला असाइन झालेली दिसते इथं ह्या एक्सला. त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एक्सची व्हॅल्यू ॲक्सेस करता येते कारण एक्स हा ग्लोबली डिक्लेअर झालेला आहे. ग्लोबल त्यालाच आपण ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो हा एक्सला, कारण आपण आपल्या प्रोग्राममध्ये कुठेही वापरू शकतो. आता नेक्स्ट काय आहे, डुप्लिकेट व्हेरिएबल्स इनसाईड फंक्शन. आता यामध्ये कसं आपण एक ग्लोबल व्हेरिएबल आपण असाइन केले एक्स, त्याच्यानंतर आपण एक फंक्शन डिफाईन करतोय आणि त्या फंक्शनमध्ये एक्स हे एक्सची व्हॅल्यू आपण बॅड घेतोय. या केसमध्ये काय होतं की ह्या आतल्या एक्स इज इक्वल टू बॅडचा स्कोप हा फक्त या फंक्शन पुरता मर्यादित राहतो. त्याच्यामुळं जर तुम्ही फंक्शनमध्ये इनसाईड फंक्शन पायथॉनीज एक्स प्रिंट केलं तर तुम्हाला बॅड ही व्हॅल्यू इथं प्रिंट होताना दिसते. आणि त्यानंतर आपण जर बाहेर जाऊन म्हणजे ह्या फंक्शनच्या बाहेर जाऊन इंडेंटेशन इथं तुम्ही बघू शकता, हा एक्स या इथून खालच्या पूर्ण इंडेंटेशनमध्ये यूज होणार आहे किंवा इथून याच्या खालच्या डेप्थमध्ये वापरला जाणार आहे, परंतु बाहेरच्या प्रिंट स्टेटमेंटमध्ये वरचा एक्स वापरला जाणार आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला काय होतं, इनसाईड फंक्शनमध्ये एक्स इज बॅड कारण आपण हा आतमध्ये जो एक्स दिला आहे तो इथं गृहीत धरला जाणार आहे फक्त, आणि बाहेरच्या प्रिंट फंक्शनमध्ये आपला जो ग्लोबली डिक्लेअर केला आहे तो एक्स ग्राह्य धरला जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आउटपुट काय मिळते, पायथॉन इज बॅड, आणि आउटसाईड फंक्शन काय मिळते, पायथॉन इज ऑसम. ओके.
आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, जो इंटरनली आपण एक्स इज इक्वल टू वरच्या केसमध्ये आपण काय केलं होतं, एक्स हा इंटरनली लिमिटेड होता आधी. त्याला जर तुम्हाला ग्लोबल करायचं असेल, जरी एखादं सपोज या केसमध्ये आपण बघूया, एक्स इज ओल्ड घेतलं आहे मी आपण, आणि त्याच्यानंतर एक फंक्शन घेतलं आणि त्या फंक्शनमध्ये कमी काय केलं, एक्स ग्लोबल केला आणि त्या एक्सला नवीन व्हॅल्यू असाईन काय केली, न्यू केली. तर या केसमध्ये काय होतं, ज्या एक्स बाहेरचा जो एक्स आहे त्याची व्हॅल्यू देखील न्यू असाईन होते, किंवा तोच एक्स बाहेरचा एक्स हा ग्लोबली असाईन होतो, आतला एक्स हा ग्लोबली असाईन होऊन नवीन व्हॅल्यू असाईन होते. तर या ठिकाणी आपण बघू, प्रिंट धिस व्हर्जन इज एक्स. एक्स म्हणजे या ठिकाणी न्यू हे बाहेरच्या स्कोपमध्ये देखील एक्सची व्हॅल्यू आपल्याला न्यू मिळते इथं. तर वरच्या केसमध्ये तसं होत नव्हतं. वरच्या केसमध्ये आपल्याला ग्लोबली जे डिक्लेअर केलं आहे तेच मिळत होतं. पण ज्यावेळी आपण ग्लोबल एक्सला ग्लोबल डिक्लेअर करतो त्यावेळी एक्स हा ग्लोबली डिक्लेअर होतो थ्रू आउट द प्रोग्रॅम. त्याच्यामुळं आपल्याला फंक्शनच्या आतमध्ये जी असाईन व्हॅल्यू केली आहे ती बाहेरमध्ये सुद्धा मिळते. आणि शेवटचा पार्ट आहे डेटा टाईप्स इन पायथॉन. पायथॉनमध्ये डेटा टाईप्स कोणकोणत्या, बेसिक डेटा टाईप कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर टेक्स्ट डेटा टाईपमध्ये स्ट्रिंग हा एक प्रकार आहे. न्यूमेरिकमध्ये इंटिजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स नंबर्स 1+2 त्या टाईपमध्ये जे आपण लिहित होते. इंटिजरमध्ये 1, -1, 0 आणि फ्लोटमध्ये काय येतं तर 1.0, 2.2, 3.5 अशा प्रकारचे व्हॅल्यूज फ्लोटमध्ये येतात. सिक्वेन्सेस लाईक ॲरेज म्हणजे कसं, लिस्ट असेल, टपल असेल किंवा रेंज असेल, ते आपण पुढं बघणार आहोत. मॅप म्हणजे काय असतं, एक असोसिएटिव्ह ॲरे टाईप असतो, त्याला की आणि पेअरची व्हॅल्यू असते. डिक्शनरी, त्याला आपण पायथॉनमध्ये डिक्शनरी म्हणतो. त्याच्यानंतर सेट टाईप आहे, सेट असतो किंवा फ्रोझन सेट एक डेटा टाईप आहे. याच्यामध्ये बुलियन, ट्रू और फॉल्स बुलियन येतं. बाईट्समध्ये साईज येते किंवा बाईट ॲरे येतो किंवा मेमरी वेव्ह येतो. याच्यामध्ये आपण नंतर डिटेलमध्ये पाहू ते नक्की काय असतं. यामध्ये आपला हा एक्स इज इक्वल टू हॅलो वर्ल्ड याचा जर आपण टाईप आउटपुट जर टाईप एक्स हा असं प्रिंट केलं आपण, तर आपल्याला क्लास किंवा त्याचा टाईप हा स्ट्रिंग मिळतो. त्यानंतर एक्स इज इक्वल टू 20, तर ह्याचा टाईप काय येणार आपल्याला, इंटिजर येणार. एक्स इज इक्वल टू 117 लाईनवरती आपण एक्स इज इक्वल टू 20.5 केलं तर आपल्याला त्याचा टाईप आउटपुटला काय मिळतो, फ्लोट मिळतो. इथं या ठिकाणी मिळाला आपल्याला फ्लोट. त्याच्यानंतर 1J म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर्स कसे असतात, 1+2J, 3+5J अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहितो. तर त्याचा टाईप आपल्याला इथं काय मिळतो आहे, कॉम्प्लेक्स नंबर मिळतो आहे. एक्स इज इक्वल टू 1J जर आपण रन केलं तर या ठिकाणी आपल्याला क्लास कॉम्प्लेक्स मिळतो आहे. या ठिकाणी आपण काय केलं आहे, कमेंट करून याचे आउटपुट ह्या प्रत्येक लाईनच्या पुढं लिहिलेले आहेत आपण. या ठिकाणी आता एक्स इज इक्वल टू आपण एक लिस्ट बनवलेली आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲपल, कॉमा, बनाना, कॉमा, बेरी, ती लिस्ट बनवलेली आहे. ती जर आपण टाईप प्रिंट केला त्याचा काय आहे टाईप एक्स, प्रिंट टाईप एक्स, तर आपल्याला तो काय मिळतो, लिस्ट टाईप मिळतो. या ठिकाणी लिस्ट टाईप मिळालेलं आहे. त्याच्यानंतर टाईप आपण एक टपल तयार केलेलं आहे. टपल हे कसं असतं, ब्रॅकेटमध्ये असतं. टपलच्या व्हॅल्यूजा ब्रॅकेटमध्ये असतात. मग त्या टपलच्या प्रॉपर्टीज आणि लिस्टच्या प्रॉपर्टीजा एक थोड्याशा डिफरंट आहेत, त्या आपण नंतर पाहू. कारण ते दिसायला सेमच तुम्हाला दिसेल, परंतु त्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतात इंटरनली. मग या ठिकाणी आपण टपलमध्ये काय घेतलं आहे, कार, बायसिकल, ट्रक असे आयटम्स घेतले टपलमध्ये. तर त्याचा आउटपुट आपल्याला काय मिळतो, टपल मिळतो. ज्यावेळी इथं आपण कुठे टपल लिहिलेलं नाही, पण ज्यावेळी आपण क्लोज ब्रॅकेटमध्ये अशा व्हॅल्यूज घेतो, आयटम्स घेतो आणि तो व्हेरिएबल आपण टाईप, त्या व्हेरिएबलचा टाईप ज्यावेळी प्रिंट करतो त्यावेळी आपल्याला तो टाईप हा टपल हे समजतं. त्यानंतर काय तर रेंज येते. रेंज म्हणजे काय, 0 to 6, 0 to 5, 0 to 10
तर रेंज ही डायरेक्टली रेंज ह्या कीवर्ड म्हणून किंवा फंक्शनने आपण असाइन करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो आहे, डिक्शनरी. या ठिकाणी डिक्शनरी म्हणजे काय असतं, की पेअर, की व्हॅल्यू पेअर असते. या ठिकाणी एक्स हा एक आपण डिक्शनरी केलेली आहे तयार, आणि त्याच्यामध्ये नेम हे की आहे, प्रशांत त्याची व्हॅल्यू आहे, लास्ट नेम ही की आहे, पाटील त्याचं की आहे, व्हॅल्यू आहे, फोन हा एक की आहे, त्याची $8888 ही त्याची व्हॅल्यू, डिक्शनरीची व्हॅल्यू आहे. मग ज्यावेळी कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण असं स्ट्रक्चर तयार करतो आणि त्या स्ट्रक्चरचा टाईप बघतो, त्या आपल्याला स्ट्रक्चरचा टाईप काय मिळतो, डिक्शनरी मिळतो. आपण पुढे लिहिलेलं आहे डिक्शनरी टाईप त्याचं काय. त्यानंतर काय येतं, एक लिस्ट सेट येतो. हा सेट कसा आहे, प्रशांत कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रशांत कॉमा पाटील कॉमा त्याच्यानंतर व्हॅल्यू, अशा पद्धतीनं आपण सेटचा आउटपुट, जर आपण टाईपचा आउटपुट पाहिला तर तो सेट मिळतो. त्याच्यानंतर फ्रोझन सेट आहे, फ्रोझन सेट त्याच्या प्रॉपर्टीज आपण नंतर पाहू एखाद्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये. त्यानंतर आपण बुलियन एक्स हा मी ट्रू सेट केला आहे, आणि त्याच्यानंतर कमेंट करून मी त्याचा टाईप लिहिला आहे की तो बुलियन टाईप आहे. आपल्याला आउटपुटला काय मिळतं, बुल मिळतं. त्याच्यानंतर आहे बाईट. बी लिहून जर तुम्ही ज्याचा बाईट नंबर ऑफ बाईट्स तुम्हाला हे करायचे असतील, किंवा तो बाईट डेटा टाईप जर कन्वर्ट करायचा असेल तर तो तुम्ही त्या प्रकारे करू शकता. त्याच प्रकारे आहे बाईट ॲरे आणि मेमरी व्ह्यू, हे आपण नंतर पाहू. एक टाईप कन्वर्शनमध्ये अजून एक शेवटचा पॉईंट पाहू. टाईप कन्वर्शनमध्ये यू कॅन कन्वर्ट इंटिजर अँड हे झालं डेटा टाईपचं, वरचा पोर्शन झालं डेटा टाईपचं. आणि टाईप कन्वर्जनमध्ये आता यू कॅन कन्वर्ट इंटिजर टू फ्लोट अँड कॉम्प्लेक्स. बघा, इंटिजर तुम्ही फ्लोट आणि कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करू शकता, फ्लोट इंटिजर आणि कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करू शकता. परंतु कॉम्प्लेक्स व्हॅल्यू म्हणजे 2+5 जे तुम्ही इंटिजर किंवा फ्लोटमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. हा एक एक सिम्पलचा हा एक इथं कोडिंग दाखवलेलं आहे. इथं x1 घेतला आहे, y2 फ्लोट घेतला आहे, आणि z हा आपण कॉम्प्लेक्स नंबर घेतला आहे. या ठिकाणी आता काय करतो आहे आपण, एक्सला आपण फ्लोटमध्ये कन्वर्ट करतो आहे, म्हणजे 1चा 1.0 येणार, आणि त्याचा टाईप आपण लाईन नंबर 148चा आउटपुट आपल्याला इथे मिळतो आहे की फ्लोट मिळतो आहे. एक्स हा आधी काय होता, इंटिजर होता, तो नंतर काय झाला, फ्लोट झाला. तो कशामुळे फ्लोट झाला, तर इथं आपण टाईप कास्टिंग केलं फ्लोट एक्स. त्याच्यानंतर आपण काय करतो आहे, त्याच एक्सला म्हणजे फ्लोट ह्या एक्सला कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करतो आहे आपण. तर त्यामुळे हा एक्स काय झाला, कॉम्प्लेक्स नंबर झाला. त्यानंतर आपण वाय काय आहे, इथं फ्लोट ऑलरेडी फ्लोट आहे, त्या वायला इंटिजरमध्ये कन्वर्ट करतो आहे आपण, इंट वाय. मग तो आउटपुट आपल्याला काय मिळतो आहे, त्या वायचा टाईप काय मिळतो आहे, इंटिजर मिळतो आहे. आणि शेवटी आपण काय करतो आहे, झेड हा आहे असा आपण त्याचा टाईप प्रिंट करतो आहे, तर तो आपल्याला कॉम्प्लेक्स मिळतो आहे. कारण फ्लोट झेड जर आपण केलं तर तिथं आपल्याला एरर येणार, टाईप एरर येणार आहे. कांट कन्वर्ट कॉम्प्लेक्स टू फ्लोट किंवा कांट कन्वर्ट कॉम्प्लेक्स टू इंटिजर, अशा प्रकारे आपल्याला एरर येणार या ठिकाणी. म्हणजे आपण याच्यात काय शिकलो की इंटिजर आणि फ्लोट हे तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करू शकता, पण कॉम्प्लेक्स हे तुम्ही इंटिजर किंवा फ्लोटमध्ये कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा एखादी व्हॅल्यू असेल कॉम्प्लेक्स, ती तुम्ही इंटिजर किंवा फ्लोटमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. मला आशा आहे की आपल्या आजच्या लेक्चरमधून तुम्हाला थोडीफार पायथनविषयी थोडीफार माहिती झाली असेल, किंवा तुम्ही थोडंफार काहीतरी शिकला असेल.